Standard 6. Subject English. Unit 1.3 The Wild Boar and the Fox. One day, a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. He was doing it very carefully. एके दिवशी एक रानडुक्कर त्याचे दात झाडाच्या सालीवर घासून टोकदार बनवत होता. तो त्याचे काम खूप काळजीपूर्वक करत होता. There lived a fox in the same forest. त्याच जंगलात एक कोल्हा राहत होता. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. तो इतर प्राण्यांची चेष्टा करण्याची संधी सतत शोधत असायचा. When he saw the wild boar, he decided to tease him. जेव्हा त्याने त्या रानडुकराला पाहिले तेव्हा त्याने ठरवले आता याची चेष्टा आपण करायची. He began to walk around the trees, looking left and right and up and down. तो झाडांच्या सभोवती चालू लागला. उजवीकडे डावीकडे वर खाली बघत तो चालत होता. He also began to act as if he was really scared. आणि तो खूप घाबरला आहे असं सुद्धा दाखवत होता. But the boar did not pay any attention to him. He kept right on with his work. पण रानडुकराने त्याच्याकडे कसलेच लक्ष दिले नाही. तो आपले काम बरोबर करत राहिला. At last the fox said with a grin, "Why are you doing that?" आणि शेवटी कोल्हा हसत त्याला म्हणाला, "तू असं का करत आहेस?" I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण इथे मला कुणीच लपलेला शत्रू किंवा धोका काहीच दिसत नाही. True, replied the boar. Just now there may not be any danger. खरंय, रानडुकराने उत्तर दिलं. सध्या इथे कोणताही धोका नसू शकतो. But when it really comes, there won't be any time to sharpen my tusks. पण जेव्हा संकट येईल तेव्हा माझ्याकडे माझे दात टोकदार बनवण्यासाठी वेळ नसेल. My weapons have to be ready for use then. माझी शस्त्र तेव्हा वापरण्यासाठी तयार असायला हवीत. If I am not ready, I will have to suffer. जर मी तयार नसलो तर मला त्या त्रासाला सामोरं जावं लागल. This story tells us that it is best to be prepared. ही गोष्ट आपल्याला सांगते की कधीही तयार असणं खूप चांगलं. Don't leave things to be done at the last minute. कोणतीही गोष्ट शेवटच्या क्षणी करण्यासाठी सोडू नका. थँक यू.